आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आहे. सर, तुम्ही आता इथे आढावा घेतलेला आहे. काय निदर्शनामध्ये आलेला आहे तुमचा आणि कचऱ्यावर जी प्रक्रिया करण्याचे वेगवेगळे इथे संयंत्र लावण्यात आलेले आहे, त्या माध्यमातून सध्या काय म्हणजे निर्मिती केली जात आहे? नागपूर महानगरपालिका यांच्या मार्फत आपण एक PPPमध्ये जो वेस्ट प्रोसेसिंग प्लांट बनवतो आहोत. ससबीडी कंपनीच्या थ्रू हे काम सुरू आहे. तर त्यांचा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचा जो प्लांट आहे तो तिथे लावलेला आहे. ही ड्राय फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्या आधारे आपण पूर्ण 1000 टन ±200 टन्स एवढी आपली कॅपॅसिटीचा आपण प्लांट उभा करणार आहोत. तर त्याच्या कामाचे आज जे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर आहे ते आम्ही बघायला आलो होतो. एकदा हे आपलं पायलट प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं की त्याच्यानंतर आपला जो मोठा प्लांट आहे, जो आपण 30 एकर जमिनीवर करत आहोत, तर त्याचंसुद्धा काम पॅरलली सुरू आहे. तर त्याची आज आम्ही पाहणी करत आहोत. आणि त्याचबरोबर आपलं या ठिकाणी जे लिगसी वेस्ट आहे त्याचंसुद्धा आपण मायनिंगमार्फत तो पूर्ण क्लिअर करतो आहोत. तर ते सुद्धा जे हे आहे काम सुरू आहे त्याची पाहणी करतो. सध्या कचऱ्याचं जे रिसायकलिंग आहे ते कोणकोणत्या टप्प्यामध्ये केलं जातं आणि त्याचा पुनरुपयोग कशा प्रकारे होत आहे? सध्या आपण जे आहे ते सेग्रिगेशन करतो आलेल्या कचऱ्याचं, आणि जे काही बर्न करण्यासारखं असतं, कंबस्टिबल कचरा असतो तो RDF म्हणतो आपण त्याला, ते आपण सिमेंट फॅक्टरीजमध्ये किंवा बॉयलर्समध्ये पाठवतो. आणि जे हे आहे म्हणजे बायोडायजेस्टिबल आहे, ज्याचं कंपोस्टिंग करणं शक्य असतं, त्यांना आपण विंडो मेथडद्वारे त्याचं कंपोस्टिंग केलं जातं. परंतु ही ससबडीची जी टेक्नॉलॉजी असणार आहे ही एक ड्राय फर्मेंटेशनची टेक्नॉलॉजी आहे की जिच्यामध्ये पहिल्यांदाच ती आपल्या देशामध्ये ड्राय फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी वापरणार आहेत. म्हणून त्याचा आपण जो पायलट प्रोजेक्ट जो आहे तो करतो आहोत. कारण की प्रत्येक वेस्टचं जे काही कॅरेक्टर आहे किंवा त्याच्यासाठी कशा पद्धतीचे आपल्याला हे लागणार आहे, मायक्रोब्स लागणार आहे, त्याचीसुद्धा आपली तपासणी करणं आवश्यक आहे. आणि याच्यामधनं जे काही आपल्याला हे लक्षात येतील की काय चेंजेस करायला पाहिजे किंवा काय कशी त्याला अडॉप्ट करायला पाहिजे लोकल कचऱ्याच्या क्वालिटीनुसार, ते जे आपल्याला फॅक्टर्स लक्षात येतील त्याचा आपल्याला मेन प्लांट ऑपरेट करताना फायदा होणार आहे. आपल्याकडे जो कचरा पडून आहे तो साधारण 20-25 वर्ष जुना आहे. तर एक स्पीडला घेऊन थोडं एक प्रश्न उपस्थित होतं. नाही, आपण जे म्हणताय ते लिगसी वेस्ट म्हणजे डम्पिंग ग्राउंड जे आहे तिथे आपला जो कचरा डंप केला जायचा, तर यापूर्वीही आपलं एक साधारणतः 30 एकरवरची जमीन जी आहे तो एरिया पूर्ण आपण बायोमायनिंगद्वारे हे डम्पिंग ग्राउंड क्लिअर केलं. आणि आता इथे जी काही आपल्याकडे जो कचरा टाकला जातो त्याचंसुद्धा बायोमायनिंग पूर्णतः होणार आहे. त्यासाठी आवश्यकच्या वर्क ऑर्डर्स आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजे 100% जो आपला एरिया आहे हा आपण बायोमायनिंगद्वारे आता आपण क्लिअर करणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.